नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर हा माझा मोठा पहिलाच व्लॉग आहे. माझा हा नवीनच यूट्यूब चॅनल आहे आणि मी त्याच्यावरती भरपूर शॉर्ट अपलोड केलेत आणि मोठा म्हणाल तर हा माझा पहिलाच आहे. आणि आज आपण ना अगदी काळाकुट्ट झालेला तवा अगदी 2 मिनिटात इनो, सोडा वगैरे काहीही न वापरता एका कागदाच्या तुकड्याने कसा स्वच्छ करायचा ते पाहूया. तर इथं तवा पाहू शकता अगदी काळाकुट्ट झालेला आहे आणि चपातीचा तवा हा असाच होतो आणि जे आपण तारेची घासणी असते त्यानं घासलं ना की त्याला असे ओरखडे निघतात, त्यामुळं आपण सहसा त्यानं घासत नाही. तर आणि तो आपला ह्याचा हिरवा असतो ना घासणी, त्यानं घासले की ते जातच नाही चिवटपणा तेलकटाचा. तर त्यासाठी ना अशा पद्धतीचा हा एक पॉलिश पेपर म्हणू शकता. तर असा पॉलिश पेपर मिळतो आणि त्यांना अगदी 2 मिनिटात हा तवा असा चकाचक होतो. अगदी नव्यासारखा दिसायला लागतो. तर त्यासाठी काय करायचं, तवा आपला तेलकट झालेला असतो तर थोडंसं ना साबणानं त्याला थोडंसं असं म्हणजे त्याचा तेलकटपणा कमी करून घ्यायचा. थोडंसं घासून त्याला घ्यायचं. नंतरनं त्याला सोडा, इनो काहीही न वापरता ह्या घासणीने जो आपण पॉलिश पेपर घेतला आहे ना, त्यांना अशा पद्धतीनंच घासून घ्यायचा आहे. जास्त ताकदही लावावी लागत नाही. अगदी हलक्या हातानं वरच्यावर मी घासत आहे. इथं तुम्ही पाहू शकता आणि अगदी क्लीन होत आहे तवा. तुम्ही तुमच्या समोरच इथं मी दाखवत आहे. अजिबात ह्याला एडिट वगैरे काही केलेलं नाही आहे. तर इथं तुमच्या समोर मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी छान चकाचक असा हा तवा होतो आणि 2 मिनिटात होतो हा. जास्त वेळही त्याला लागत नाही. जास्त मेहनतही करावी लागत नाही. अगदी इथं पहा, अगदी सोप्या पद्धतीनं 2 ते 3 मिनिटामध्ये हा तवा अगदी चकाचक होतो आणि त्याच्यानंतरनं थोडंसं पाण्यानं त्याला धुवून घेतलं आणि जिथं-जिथं राहिलं ना, तिथं-तिथं परत एकदा यानं घासून घ्यायचं. म्हणजे अगदी छान असा तो नव्यासारखा आपला तवा चकाक येऊ शकतो. तर हे तुम्ही फक्त या तव्याच्या बाबतीतच होत नाही, तर अगदी गंजलेल्या, चिवट अशा कढया वगैरे असतात, त्याही या कागदानं जो तुम्ही घासला ना, त्याही अगदी नव्यासारख्या चकाकू लागतात. आता माझ्याकडे सध्या नाही आहे कढईनं, तर तीही मी तुम्हाला घासून दाखवली असती. तर इथं हा तवा मी दाखवते तुम्हाला. इथं पाहू शकता अशा पद्धतीनं हा क्लीन झाला. नंतरनं वरून त्याला थोडंसं असं साबणानं घासणीनं घासून घ्यायचं, म्हणजे तो काळपटपणा थोडासा राहिलेला असतो तोही जातो. तर अजून मी त्याला घासून घेणार, कारण अजून कुठं कुठं ते एकदम चिवट असं ते काळपट डाग राहिले तेही त्याला मी घासून घेणार आहे. तर इथं पाहू शकता तव्यानं थोडंसं असं साबणानं घासून घ्यायचं आणि पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. अगदी नव्यासारखा चकाकू लागतो आणि मागच्या बाजूनं असे हे काळपट झालेले असतात ना, त्यालाही तुम्ही असं घासून घेऊ शकता. अगदी व्यवस्थित असं हे घासलं जातं. जास्त जोर लावावी लागत नाही किंवा इनो, सोडा हे काहीही वापरावं लागत नाही. अगदी चिवट झालेले चिवट डाग असे हे अगदी सहज निघले जातात. तर पाहू शकता. तर मागचेही डाग मी जास्त काही घासलं नाही आहे. अगदी तुम्हाला दाखवण्यापुरतंही मी थोडंसं असं घासून घेतलं. तरीही अगदी ते व्यवस्थित असं क्लीन झालं. तर पाहू शकता आणि जे समोरचे थोडे ते राहिलेले डाग आहेत ना, ते काळपट, ते मी परत एकदा घासून घेतो. आणि हा कागद ना, तुम्ही एकदा वापरला म्हणजे तो टाकून द्यावा असं लागत नाही. तुम्ही अगदी 4-5 वेळा हा कागद तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीनं घासायला. अजिबात खराब होत नाही. फाटला तरीही तो अशा पद्धतीनं हे त्याचं काम करत राहतं. त्यामुळं हा कागद ना खरंच जादू आहे या कागदामध्ये. अगदी सोप्या पद्धतीनं असा हा होतो. जास्त मेहनत करावी लागत नाही किंवा आपण जे इनो, सोडा वगैरे गरम करतो गॅसवरती, नंतरनं ते घासतो, तशा पद्धतीचं काहीही लागत नाही. अगदी सोप्या पद्धतीनं हा आपला तवा क्लीन होतो. अगदी नव्यासारखा चमकत आहे. तुम्हाला दिसतच असेल इथं. तर इथं झाले की नाही एका छोट्याशा कागदाची जादू. तुम्हाला ही ट्रिक माहिती आहे का? नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक. चला बाय. श्री स्वामी समर्थ.